नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये एक अतिशय दुर्गम अशा गावामध्ये, जेथे एक महिला, एक स्त्री एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जनावरांचा सांभाळ करते। आज खास त्या महिलेला भेटण्यासाठी आलेलो आहे। ताई नमस्कार। ताई, आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, माझे नाव प्रांजली रामचंद्र जाधव। मी कातळीवाडी या गावात राहते, तालुका खटाव, जिल्हा सातारा। ताई, आता मला तुमच्या घरच्यांकडून कळलं की तुम्ही सुद्धा अजून कॉलेज शिकता आहात। तुमचं आता शिक्षण किती झालेलं आहे? आता मी बीएससी मध्ये शिकते, SYBSC ला शिकते, खटाव या कॉलेजमध्ये। खटाव कॉलेजमध्ये शिकतात। ताई, मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही ह्या गोट्यामध्ये लक्ष घातलं किंवा आज पंचक्रोशीत जर आपण बघितलं की ह्या प्रांजल दीदीचं अतिशय योग्य पद्धतीनं जनावरांचा सांभाळ करणारी एक महिला, एक स्त्री म्हणून आज तिचं या पंचक्रोशीत पूर्ण नाव फेमस आहे। ताई, ज्या वेळेला तुम्ही या दुग्ध व्यवसायामध्ये लक्ष घातला तेव्हा तुमच्या गोट्यामध्ये जनावरांची संख्या किती होती? मी 9वी पासून हा गोटा सांभाळते। माझ्यापाशी 2 जनावरांची संख्या होती, पण मला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट अशी काही भेटत नव्हती। माझा शिक्षणाचा खर्च पण भागत नव्हता। मग नंतर मला एका डॉक्टरांनी सल्ला दिला की तू माइंडकाइंड या कंपनीचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात कर, त्यामुळे तुला दुधाचे उत्पन्न पण जास्त भेटेल आणि तुझं इन्व्हेस्टमेंट कमी आणि तुला फायदा भरपूर होईल। मग नंतर मी माइंडकाइंड या कंपनीचे कॅल्शियम स्ट्रॉंग हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली आणि तिथून पुढे मग माझ्या जनावरांचं दूध हे वाढत गेलं आणि ते तसंच लेवलमध्ये राहिले आजपर्यंत। आणि नंतर मग मी जनावरांची संख्या पण वाढवली। आता माझ्याकडे 30 जनावर आहेत। शेतकरी बांधवांनो, 2 जनावरांच्या संख्यावरून ह्या ताईने फक्त मॅनकाइंड कंपनीचे हे जे कॅल्शियम स्ट्रॉंग जे दूध वाढीसाठी वापरलं जातं, ह्या कॅल्शियम स्ट्रॉंग देऊन ह्या ताईने जनावरची संख्या ही 30 नेलेली आहे। ताई, तुमच्या गोट्यामध्ये जेव्हापासून हे कॅल्शियम स्ट्रॉंग तुम्ही वापरताय, जनावर आजारी पडण्याचे किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम काही दिसून येतात का? नाही, आता म्हणजे आजार पडण्याचा जो प्रॉब्लेम ते कमी झालेला आहे। तसंच गुरांची तब्येत वगैरे आता तुम्ही बघायलाच खूप चांगली आहे पहिल्यापेक्षा। आणि गुरांचं शेण पडत होतं ते पहिलं असं पातळ पडायचं, आता घट्ट असतं आणि आम्हाला त्या शेणापासून पण खूप जास्त फायदा होतोय। आमचं शेणखत पण जास्त वाढलेलं आहे आणि गुरांच्या अंगावर चकाकी येते एक प्रकारची। कॅल्शियम स्ट्रॉंग जेव्हापासून तुम्ही वापरताय तेव्हापासून जनावर माझावर येणं किंवा गाभर राहणं हे जे प्रॉब्लेम जे बरेचशा गोट्यामध्ये दिसतात आपल्याला, तर तुमच्या गोट्यामध्ये असे काय प्रॉब्लेम तुम्हाला दिसून आले का? नाही, आता खूप प्रमाणे कमी झालेलं आहे। माझावर येणं किंवा गाभण राहणं ही आता एका सेमेस्टर मध्येच होऊन जातं, परत उलटत नाहीत गाया। अच्छा, म्हणजे जनावर परत उलटत नाहीत। ताई, मला सांग की कॅल्शियम स्ट्रॉंग ज्यावेळेला तुम्ही खुराकातून तुमच्या जनावरांना देताय तेव्हा जनावरांकडून अशी काय तक्रार किंवा वास काढणं वगैरे हा प्रकार आपल्याला काय बघायला मिळतो का? अजिबात नाही, कारण कॅल्शियम स्ट्रॉंग हे औषधाला एक केळाचा असा वास आहे, त्यामुळे गुरं वास काढत नाहीत। आम्ही जेव्हा खुराकामधून त्याला देतो तर अजिबात असं ठेवणार नाहीत असं काय। अच्छा, म्हणजे खुराक पूर्ण संपवतात। कॅल्शियम स्ट्रॉंग ज्यावेळेला तुम्ही देता तेव्हा जनावरचं दूध कमी येणं किंवा जास्त येणं किंवा स्टेबल राहतं का जनावरचं दूध? हो, स्टेबल राहतं। अच्छा, म्हणजे एकसारखं दूध तुम्हाला वाटतं। आणि दुधामध्ये फॅट SNF मध्ये तुम्हाला काय बदल वाटतो का? हो, जास्त फॅट भरते। अच्छा, आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या मॅनकाइंड कंपनीचं जे कॅल्शियम स्ट्रॉंग आहे हे वापरण्याची पद्धत तुम्ही मगाशी बोलला की तुम्ही रोज 100 मिली सकाळी आणि 100 मिली संध्याकाळी असा कॅल्शियम स्ट्रॉंगचा डोस देताय, बरोबर आहे? आपल्या शेतकरी मित्रांना कॅल्शियम स्ट्रॉंग वापरण्याबद्दल काय सल्ला द्याल? आपण कॅल्शियम स्ट्रॉंग हे जे कॅल्शियम आहे ते वापरलं पाहिजे, कारण आपल्याला त्यामधून फायदा खूप आहे। आपण इन्व्हेस्ट कमी करणार आहे पण त्यातून फायदा आपल्याला जास्त आहे। आपल्या गुरांचं दूध आहे ते स्टेबल राहणार आहे आणि गुरांच्याकडून कोणतीही तुम्हाला तक्रार येणार नाही की माझं येणं किंवा गाभण राहणं या बाबतीत, आणि गुरं आजारी पडण्याचं पण प्रमाण तुमचं कमी राहील। धन्यवाद ताई की तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल। धन्यवाद।